साहेबाच्या नावानं सांग भले, नाथ साहेबाच्या नावानं सांग भले, काळ भैरनाथाच्या नावानं सांग भले. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन या ठिकाणी. मित्रांनो, सालाबादप्रमाणे या ठिकाणी श्री भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं उरुळी कांचन केसरी आदतचं मैदान उरुळी कांचन गावामध्ये संपन्न होत आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. तुमचं नाव सांगा दादा. माझं नाव प्रतीक करे. बरं, उरुळी ह्या कांचन. मैदानाचं आयोजक कोण आहेत? या मैदानाचे आयोजक आम्हीच हा. आहे. बावल्या बाजी फॅन्स क्लब उरुळी कांचन आणि भैरवनाथ सेवा समिती उरुळी कांचन. बरं, आणि हे मैदान कशा निमित्त आयोजित केलं जाते? हे आमच्या गावच्या यात्रेनिमित्त, काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलं जाते. बरं, मैदानाचं हे पर्व किती आहे? हे दुसरं पर्व आहे. आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? परवानगीची प्रोसेस 80% झालेली आहे. बरं, पाहायला कधी भेटेल? झालेली आहे. हे सोमवारी मंगळवारी पाहायला मिळाले. बरं, आणि हे मैदान कुठं संपन्न होणार आहे? हे मैदान उरुळी कांचन दत्तवाडी रोड सरकारी दवाखान्याच्या शेजारी संपन्न होणार आहे. मागच्या वर्षी जे मैदान ज्या ठिकाणी संपन्न झालं होतं त्याच ठिकाणी का? हो, त्याच ठिकाणी. बरं, ह्या फाटीवरती की तो मैदान आहे? हे दुसरं मैदान आहे. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, 100%. ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून आमच्या हवेली तालुक्याची कमिटी आहे. ते निकाली पंच म्हणून काम. काम पाहते. आणि हे मैदान आमचे हवेली तालुक्याचे अध्यक्ष आहेत संतोष मोडक सरपंच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. बरं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण होणार आहे. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? एक आदत एक बैल. आणि मैदानाचं बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. पहिलं बक्षीस आपलं 1,11,150 आहे. दुसरं 71,150 आहे. तृतीय 51,150 आहे. चतुर्थ 41,150 आहे. पंचम 31,150. सहावा 21,150. सातवा 11,150. आणि क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2,150 रुपये आपण ठेवलेले आहे. आणि प्रथम क्रमांकासाठी 2 ढाली आणि प्लस 2 मानाच्या गादा ठेवलेल्या आहेत. आणि बाकी सर्व बक्षिसांना 2-2 ढाली आहेत. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी आपली 1,100 रुपये. बरं, आणि ऑनलाईन लॉट कधी काढले जातील ह्या मैदानाचे? ऑनलाईन लॉट आदल्या दिवशी 4 तारखेला काढले जातील. बरं, तर आता आपण वळू दादा आता मैदानाकडं. हे मैदानाचं रान कसं आहे, मैदान कसं आहे? रान मातीचं हा. आहे आणि चांगलं आहे, सपाट आहे. सपाट आहे. बरं, हो. मैदानामध्ये एकूण फाट्या किती आहेत? 10 फाटे आहेत एकूण. फाट्या 10 आहेत. बरं, हो. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 14 फूट 15 फूट आहे, पण 14 फूट बरं. पूर्ण आहे. आणि वरंबा केलाय का? हो, वारंबा केलेलं आहे. बरं, त्याचबरोबर आता फाटीचं एकंदरीत काम किती झाले? काम पूर्ण झालेलं आहे 90%. बरं. आता फक्त पाणी मारून रोलिंग करायचे. हे मातीच रान आहे, त्यात बारीक खडा आहे, तर पाणी मारून रोलिंग कधी पूर्ण होईल? सोमवारी पूर्ण होईल. बरं, त्याचे फोटो व्हिडिओ बघायला मिळतील हो, सोशल मीडिया. 100% भेटतील. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे, त्यामुळे पल्ला किती ठेवलाय? पल्ला आपण 700 फूट ठेवलेला आहे. बरं, परफेक्ट टेपने मोजलाय? हो, परफेक्ट. आता स्वतः तुमच्या डोळ्यासमोर मोजलेलं आहे. बरं, आणि खाली सुट्टीला रान किती सोडणार आहे? 30 फूट रान सोडणार आहे आपण. बरं, खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5 गट थांबू शकतात एका वेळेस. आणि अजून स्पेअरला जागा कुठल्या बाजूला आणि किती? पश्चिमेच्या बाजूला भरपूर जागा आहे, तिथं किती पण गट थांबू शकतात. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 300 फूट जागा आहे भरपूर. त्याचबरोबर मागच्या वेळेस मैदानामध्ये ज्या आपल्याला त्रुटी जाणवल्या, अडचणी जाणवल्या, म्हणजे ज्यातले की निकाल रेष संपल्यानंतर पुढे जागा थोडीशी क्षेत्र भिजवल्यामुळे ओलं झालं होतं, तर ह्यावेळेस कसं नियोजन केलं जातं? यावेळेस आम्ही स्वतः तिथं जातीने लक्ष देणार आहे. हा, तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हो, सांगितलं त्यांना सांगितलेलं आहे 2-3 दिवस आधी रान भिजू नका म्हणून. आणि बैलांना कुठली दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही, याची सगळी खबरदारी घेण्यात आली. हो, सगळी खबरदारी घेण्यात आली. त्याचबरोबर एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? आपण 100% बॅरिकेड लावणार आहे. एक साईडने तर पूर्ण कंपाऊंड आहे, पण तरी पण आपण 100% बॅरिकेड लावणार आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. बरं, त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? कालिदास आप्पा घाटे पाटरावाडी. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण घाटे आणि मयूर दरेकर. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? STC लाईव्ह. त्याचबरोबर दादा आता ह्या फाटीकडे यायचं म्हटलं तर कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी कुठून कशा मार्गे यावं? आता इकडून
पिकअप गाड्या नाहीत मोठ्या. पिकअप गाडी असेल तर त्यांनी उरुळी कांचन गावामध्ये प्रवेश करूच नका, कारण की रेल्वेचा ब्रिज आहे. बरं. त्याच्या खालून पिकअप गाडी काय बसत हा. नाही. त्यामुळे उरुळी कांचन चौकातून सरळ 1-2 किलोमीटर वरती प्रयत्न फाटा आहे. तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर रेल्वे क्रॉसिंग करून तुम्ही इकडे येऊ शकता. बरं. आपण ते तसे बॅनर पण लावणार आहे. सूचना फलक बॅनर हो, सूचना निशाण्या लावणार फलक. तशा हो. पद्धतीच्या. बर, त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडी अडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याचा योग्य तो बंदोबस्त केलेला असेल. हो, 100%. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? नाही, काहीच नाही. बरं, मैदानात जे बैलगाडी मालक सहभागी होणार आहेत, तर त्यांनी कोणत्या दिशेला निवारा करायचा आहे? त्यांनी मैदानाच्या पश्चिमेच्या साईडला भरपूर निवाऱ्यासाठी जागा आहे. बरं. तिकडे निवारा करा. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आपलं मैदान गावच्या यात्रेनिमित्त आहे, त्यामुळे मैदान हे 100% रितसर होणार आहे. आणि आदत वासनाला रानपण पाळायसाठी चांगलं आहे. त्यामुळे भरपूर बैलगाडी मालकांनी नोंद करून जी मैदानावरती तुम्ही बक्षिसं जाहीर केली ती रोख रकमेची बक्षिसे विजेत्या बैलगाडी मालकांना सगळी मिळणार का? हो, रोख रकमेत. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते, आपलं नाव दादा? सुदर्शन तरंगे. बरं दादा, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हा, या मैदानातल्या ज्या नियम अटी आहेत ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या मैदानातल्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? दिला जाईल. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार. राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हा, का? केलेली ती. हे मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी 8:30 वाजता चालू. बरं, आणि संध्याकाळी किती वाजता फायनल होईल? 5:30-6 पर्यंत फायनल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे मैदान आम्ही उरुळी कांचनच्या यात्रेनिमित्त घेतलेलं आहे. तर इथं सर्व गाडा मालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे. त्याचबरोबर दादा, वर्षभरात नाही एकदाच मैदान ह्या गावात होत असतं. मागच्या वर्षी मैदान झालं, त्यानंतर हेच मैदान गावात फक्त एकदाच मैदान भरवलं जातं का? हे मैदान फक्त वर्षातून एकदा यात्रेनिमित्त होतं. परत जाता आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? आता मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच आव्हान आम्ही करतो. आणि नाव नोंदणी लवकरात लवकर करून गाडा मालकांनी सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक अनिकेत भाऊ तरंगे आहेत. अनिकेत भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य असं आदतचं मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? तयारी ते सगळी पूर्ण झालेली आहे. आता 90% तयारी झालेली आहे, फक्त 10% तयारी राहिलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही वासरांची काळजी घेऊनच मैदान चांगल्या पद्धतीचं तयार केलेले आहे. बर. शहरी भागात मैदान आहे, पण तरी पण आम्ही तयारी सगळी पूर्ण आणि व्यवस्थितच केलेली आहे. तर काय आव्हान करताल? आव्हान काय एकच करेल की बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. चालते, धन्यवाद दादा.